काय तुम्ही आरक्षणासाठी लढता आणि काय तुमचा वाघ उपोषण करतो? म्हणलं आमचा वाघ असा आहे ना, सगळे वाकले पण एक लक्षात ठेवा महाराज, आमचा वाघ मंत्रिमंडळ आलं तरी नाही वाकला. एका वाघानं एवढं जाम केलं तर बाकीचे कसे नाद खुळाय म्हणलं. ते असताना फाट्याकावर लिहेल छोटा पॅकेट बडा धमाका, दिसायला साधे भोळे मनोज पाटील पण धमाका मात्र बडा केला. विठाला मी एकच सांगेल, अरे कोण म्हणतं आरक्षण भेटत नाही, कोण म्हणतं आरक्षण भेटत नाही, आता आम्ही घेतल्याशिवाय सोडित नाही. कारण या वेळेला महाराज जो दांडा मिळाला तो महाराज मजबूत मिळाला आणि ज्याच्या खांद्यावर दांडा आहे तो खानदानी मिळाला. एवढं लक्षात ठेवा महाराज, खानदानी मराठ्याचं छत्रपती शिवाजी महाराजाचं रक्त आहे, बेमानी रक्तात नाही महाराज. मनोज पाटलांनी जर ठरवलं असतं, खरं सांगा आज एवढे तुम्ही आलेत बहुसंख्येने, माझी एक विनंती, मागून येणारे जेवढे महिला मंडळ गडी माणसं आहे त्यांनी मागच बसायचं, पुढे यायचं नाही. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. विठाला ऐका, आज तुम्ही आम्ही एवढे जण उपस्थित आहोत महाराज कशासाठी? फरक महाराज या वाघाला मानाचा मुजरा देण्यासाठी. एक सांगू, खरंच महाराज असा नेताच होणे नाही. अहो समाजाला सांगितलं, गोद्या पाटल्यातली 123 गावांनी या मराठा आरक्षणाच्या सभेसाठी पैसा दिलाय. गोदापट्ट्यातल्या गोदावरीच्या काठावर राहणाऱ्या, गोदावरीच्या कुशीमध्ये राहणाऱ्या 123 गावांनी मराठा आरक्षणाच्या सभेसाठी पैसा पुरवला आणि महाराष्ट्रात एकच नेता असा झाला, तो पैसा कमी पडला, माझा घरी का असे म्हणणारे फक्त मनोज पाटील जरांगे. एवढं लक्षात ठेवा, माझा घरी का, फक्त महाराज पैसा कमी पडू देऊ नका. असा कोण नेता आहे? हा, काही नेते झाले कार्यकर्त्याचं घरी का, अशा म्हणणारे लय झाले. कार्यकर्त्याचं इका पण महावाढदिवस साजरा करा, मग कोणी बी आणा पण तुमचे घर इका. पण असा महाराष्ट्रात एकच नेता झाला, मपलं घरी इका. कोणाचं मपलं? शेजारचीच नाही काय, चंदरवागा. ती माझ्याकडे पाहू राहिली, तिला वाटत मग हाई किती का काय, तो नाही की विठाला खरंच काही मनोज पाटलाला भेटायला पाहायला आले. पाहू बाई, गावातलं इंडत होतं, लोक गोळा केले बाहेर, गावात आले, आता कसे पाहू. मग अशी आम्हाला त्या घोळक्यात मनोज पाटीलच ओळखू येईना, मी फक्त नजरेवरून ओळखलं त्यांना, डोळ्यावरून. आणि खरंच महाराज सर्वसामान्य माणसाची जाणीव. एकटी मी लेडीज होते तर लगेच सांगितलं ताईला पुढे येऊ द्या. बस म्हणलं माझा वाघ खानदानी, म्हणलं बाया माणसाची जाण ठेवणारा वाघ आहे म्हणलं. जाऊ द्या मरू द्या गाड्या. अहो आम्ही कीर्तनात आरक्षणाचं, राजकारणाचं, शेतकऱ्याचं बोलायचं, काहींच्या बुडाला लय आग लागती, लय आग लागती. एक जण तर कीर्तनात मला तुम्ही कशाला शेतकऱ्याचे मुद्दे मांडी त्या, कशाला आरक्षणाचं बोला त्या, तुम्ही कशाला शिवाजी महाराज सांगा त्या. म्हणलं आमचा बाप शिवाजी, आम्ही नाही सांगायचं, मग काय लोकांनी सांगायचे का म्हणलं शिवाजी महाराज. एकाने मला विचारलं, तुमचे शिवाजी राजे तुम्ही रोज कीर्तनात सांगता, पोवाडे गाता, शिवाजी महाराजाचं चरित्र सांगता, तुमचे शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं ऐक, आमचे शिवाजी महाराज देव नव्हते, पण आमच्या शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव जागेवर आहे, हे शिवाजी महाराज होते आमचे. लक्षात ठेवा महाराज. या गायक वादकांसाठी मी एकच म्हणेल, मी बऱ्याच जणांचे नावं घेतले रे, माझा राग नाही न्यायचा तुम्हाला राग नाही न्यायचा, मी नावं नाही घेतले तुमचे, आणि मी आज घेतले पाहिजे असं काही नाही. संक्रांतीला तुमच्या बायकांनी घेतले असतील, पण एका उखाण्यात मी सगळ्या गायक वादकाचे नाव घेते म्हणजे सगळे खुश होतील. घेऊ का ग? अंतरवेलीच्या बाया, गायक वादकाचं नाव घेऊ का ग? घेऊ का? घेऊ, हा घे ना, नावावर जुवार ग तुमचा. ऐका, एका उखाण्यात मी गायक म्हणजे आपले गायक वादक खुश होतील, बरोबर आहे की नाही? एका उखाण्यात मी सगळ्या गायक वादकाचं नाव घेते. ऐका, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, आंतरवेली सराटीमध्ये आरक्षणाच्या 40 दिवसाच्या सप्त्याला फुकट आलेल्या गायक वादकाचं नाव घेते. माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून, माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा मान राखून. झाले सगळे खुश, आता काहीच टाइम नाही. फक्त माझी विनंती, टाळ्या वाजायचे तर मोकळ्या मनाने. ते पहिल्यांदा जे मनोज पाटलाला पाहायला आले नाही, ते टाळ्या कशा वाजते माहिती मंगेश दादा, घे घे धर धर, टाळ्या द्यायचे वाजते, घे जसं जीवर आलं त्यांच्या. ऐका, अरे टाळीचं महत्व लय. जो करील कीर्तनात टाळी टाळी, टाळीची टाळा टाळी, उद्या सकाळी त्यास यमक उटाळी. बाबा तुमचं तुम्हाला काय करायचं. आणि टाळीचं पुण्य इतकं आहे. ऐका, आणि कीर्तनात बसले ना, अरे आपल्याला आरक्षण मिळणार अशा वाघासारखं बसलं पाहिजे माणसाने.
कॅमेरावाला बळच आपल्याकडे आला पाहिजे. लय भारी बसलं गाडी, याचा फोटो घेऊ आपण. असं बसलो आहे बघा मार गाडी. एखाद्या बँकेचं कर्ज घेऊन बसले काय अण्णा, अण्णा कधी फ्रेश बसा ना महाराज. 17 दिवस उपोषण करून अहो महाराज ऐका, एका दिवसात 2 जिल्ह्यात सभा घेऊन तोच आनंद तोच उत्साह जर मनोज पाटलांच्या चेहऱ्यावर दिसेल तर आपण कीर्तनात कसं बसलं पाहिजे याचा विचार करा रे जरा. ऐका 48 गावची सभा ज्या वेळेस घेतली, 48 गावामध्ये सभा घेतल्या आणि 49वी सभा घ्यायला बीड मध्ये शिवतीर्थावर ज्या वेळेला 3:30 वाजता मनोज पाटील जरांगे येतात त्यावेळेचा व्हिडिओ बघा, डोळे भरून येतील. तोच उत्साह, तेच प्रेम आणि तोच आनंद मनोज पाटलांच्या चेहऱ्यावर होता. नाराजी अजिबात नव्हती महाराज. की मी दमलोय हा विषयच या माणसाच्या मनात नाहीये ना. मग कीर्तनात फ्रेश पैकी टाळ्या वाजवा, टाळीशिवाय मजा नाही महाराज. ऐका महाराज, मी नेहमी सांगत असते, भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से. मेवणी कळते की मेवणी म्हणल्यावर मूड मध्येच आली. त्याला माहिती बॅलन्स टाकून द्यावा लागतो. ऐका भोजन की मजा थाली से, फूलों की मजा माला, फूलों की मारा, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से और हरि कीर्तन की मजा ताली से. विठाला विठाला. आपल्याला शरण जायचंय. खूप सुंदर मुद्दा सांगितला. मग शरण जायचंय पण देवानं आपले काम करताना लाज सोडली. साधावया भक्ती काज नाही लाज धरित. भगवंतानं भक्ताचे काम करताना लाज सोडली. वा या. मग तुम्ही आम्ही भगवंताचे काम करताना का लाज सोडून परमार्थ करू नये. आमचे बळीराम दादाही आले, आमच्या ज्योतिताईंचे पप्पाही म्हणजे वडीलही आले. बरे आज माझे वडील सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. खूप कष्ट केलं, स्ट्रगल केलं आमच्या वडिलांनी, तेव्हा आम्हाला एवढं मोठं केलं. ऐका भगवंतानं भक्ताचे काम करताना लाज सोडली. मग आपण आपल्या संप्रदायाचं धर्माचं काम करताना, भगवंताचं काम करताना लाज सोडली पाहिजे. मग ऐका या अभंगात 3 प्रश्न निर्माण होतात. शरणागती करायची कुणी करायची, का म्हणून करायची, कशासाठी करायची. शरणागती जीवाने जीवाची, जीवाने जडाची न करता जीवानं देवाची शरणागती करण्यामध्ये कृतज्ञता आहे परमकल्याणी. अजून सोपं सांगू, महाराज ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, करतुम अकरतुम अन्यथा करतुम माऊली म्हणतात. जो मज होय अनन्य क्षरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणगताक्षी शरण मीची मनवानी शरण लावे, मनवानी शरण लावे, मनवानी शरण लावे, मनवानी शरण लावे. सर्व सर्व भाव नमसी तो हवूका रील पार, तो हवूका रील पार. सर्व भावे देवाची तो हवूका मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. काया वाचा मनाने तुम्ही माझी शरणागती करा. शरणगताला तारणारा मीच एक आहे. मग जीवाने जीवाची, जीवाने जडाला शरण जायचंच नाही. जीवानं देवाला शरण जाण्यात कृतज्ञता आहे परमकल्याणी. नाही कळलं अजून सोपं सांगते. ऐका आपलं काही दुखायला लागलं की आपण कोणाला शरण जातो, डॉक्टरला. मग महाराज म्हणतात मड्यापाशी करुणा केली तैसी गेली वृथा. मेलेल्या प्रेताजवळ किती दिवस रडत बसले म्हणजे ते उठून तुमचं काम करू शकेल, शक्यच नाही. महाराज म्हणतात स्वयापनाची रीता रडे पुढेल्याची हिता. हाही माणूस खांबाला बांधलेली, तोही माणूस खांबाला बांधलेली. हा म्हणतो मला सोडवा आणि तो म्हणतो मला सोडवा. दोघही बंधन हाते, दोघही एकामेकाला सोडू शकत नाही. अजून सोपं सांगू,
अरे ज्याला स्वतःची खरूच बरी करता नाही आली तो दुसऱ्याचा नाही टाकावा बरा करणार आहे. मग तुमचं दुखायला लागलं का आपण कोणाकडे जातो? डॉक्टरकडे. मग ज्या डॉक्टरची आपल्या बॉडीसाठी शरीरासाठी आपण नेमणूक केली तो पहिला रोग निवृत्त हवा. डॉक्टरचे आजार पहिले बरे हवे तेव्हा गेलेले पेशंटचे डॉक्टर आजार बरे करील एवढं ध्यानात ठेवा. डॉक्टर रोग निवृत्त हवा मग तेव्हा तो गेलेले पेशंटचे आजार बरे करील ना. डॉक्टरच जर आजारी असला मग गेलेल्या पेशंटचा डॉक्टर कस काय बरा करील? बरं काहींच्या आजाराला डेंजर आहे मंगेश बुवा, इतके डेंजर आबा, इतके डेंजर आजार ते मेळच लागत नाही गिरी बाबा. काहींच्या आजाराचा इतके डेंजर. एक वेळेस बाई बरी गडी बरा पण बाई नको बाईचे आजार गुत्यात गुते काय बोलती तेच कळू देत नाही. सेकंदाला आजार बदलणारं मॉडेल म्हणजे बाया माणूस. नवऱ्याचे हात टेकले पण तिचा आजार कळा ना बाई काय कशा पाहत्यात माझ्याकडे. तुमच्या आजाराचा मेळ लागला का डॉक्टरला तरी? बायाचे आजार जेवायला बसल्यावर एक सांगती, धुणं धुवायला गेल्या दुसरा सांगती, नवऱ्याच्या गाडीवर बसल्या तिसरा सांगती, डॉक्टरकडे गेल्या चौथाच सांगती. बायाचे आजार गुत्त्यात गुत्ते. आपली आंतरविली सराटीची म्हातारी आजारी पडली दवाखान्यात नेली. नातली म्हातारी जिबड्यात आणि नेली जालन्याला दवाखान्यात. डॉक्टर म्हणे म्हातारे काय होत? ती म्हणे ना मला लय उचलू फिकीत. डॉक्टर म्हणे म्हातारे आपल्याच घरात फिकीत का लोकांच्या घरात फिकीत? जालन्याच्या मारा डॉक्टरला काही मिळच लागाना. त्या डॉक्टरनं घाल सलाईन मिळच लागाना. शेवटी ती म्हातारी त्या डॉक्टरनी सांगितलं इथून उचला कुठे बी न्या मला काय मिळ लागना. मग घरच्यांनी 20,000 रुपये बँकेतून काढले, भाड्याचं जिबडं केलं, ती म्हातारी जिबड्यात काढली आणि मुंबईला नेली. मुंबईच्या डॉक्टरने विचारलं म्हातारे काय होता? ती म्हणे मला लई कसं नसं होतं. डॉक्टर म्हणे आधी कसं होतं का नसं होतं? ती म्हणे ते नाही माहीत दोन्ही बी संगच होत. काय आजार आहेत का तुमचे? काहींचे आजारच लय डेंजर. एक वेळेस बाई बरी पण गड्याचे आजार लय अवघड. मी काय म्हणते डॉक्टरला कमी वेळात तुमचा आजार समजून सांगा, ते तुम्हाला टॅबलेट देतील, इंजेक्शन देतील आणि क्लिअर करतील. बडबड करण्याची काही गरजच नाही. कमी वेळात कमी शब्दात आजार कळू द्या ना डॉक्टरला. काहींचे आजार इतके डेंजर आहे बडबड काही मेळच लागत नाही. आमच्या भागात एक म्हातारे त्याला नेत्ररोग झाला. नेत्ररोग त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसायचे. त्याला बायका 2 दिसायच्या, मेवण्या 2 दिसायच्या, घर 2 दिसायचे, दार 2 दिसायचे. बैल 2 दिसायचे, वखर 2 दिसायचे, पुरी 2 दिसायच्या, जावई 2 दिसायचे, मोबाईल 2 दिसायचे, ट्रॅक्टरचे मुटके 2 दिसायचे. आबा बाबा आता तर कळच झाला बाबा. सगळं 2 दिसायचं महाराज. बायको बनी बाई पप्प्याची पप्पा एखादा डोळ्याचा डॉक्टर पहा बाया, ते खासड तरी नीट करून आणा बाया. आख्या आंतरवेलीत वडी गोदरीत तोंड काढू दे ना बाया. पाहुणे रावळे चांगला डोळ्याचा डॉक्टर पहा. ते संभाजीनगरला गेलं नेत्र रोग तज्ञाकडे. नीट ऐक बरं का. कोणाकडे गेलं? नेत्र रोग तज्ञाची व्हिजिट केली. तिला म्हणे डोळ्याचं नीट करून आणतो. गेलो बाया संभाजीनगरला. गेलं संभाजीनगरला. डॉक्टरने बोलवलं कंपाऊंडरने. बाबा तुमचा नंबर आला चला. म्हातारा आतमध्ये गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं? म्हातारा म्हणे लय चांगला माणूस होतं. एका माणसाचे 2 माणसं दिसत या. मला बायका 2 दिसात्या, मेवण्या 2 दिसात्या, घर 2 दिसात्या, भाकरी 2 दिसात्या, म्हशी 2 दिसात्या, बैल 2 दिसात्या, वखर 2 दिसात्या, नांगर 2, जावई 2, मेवण्या बी 2 दिसात्या. डॉक्टर म्हणे बाबा मूर्ख आहे तुम्ही एकट्यानं यायचे तर तिघ काला आले. कळलं का तुम्हाला? बरोबर आली रेंज तुम्हाला. बरं झालं आली. पेशंट 2 माणसं पाहत होत, डॉक्टर 3 माणसं पाहत होत. सुधरायचं कुणी कोणला? विठाला
लय बेकार. काही काहींचे आजारच इतके डेंजर आहे. आपलं सरटीचं आंतरवेली सरटीचं मात्र दवाखान्यात गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं. मात्र पण डॉक्टर साहेब मी आंघोळ केली का मी वल्ला होतो. मी जेवण केली का मला भूकच लागत नाही. आणि मी चालायला लागलो का मी मागं पुढं पाय पडत आहे. डॉक्टर मी झोपलो का मला दिसतच नाही. डॉक्टर डॉक्टर 1.5 तांब्या पाणी पिलो. आता काय करावं. मग नेमकी काय होतं बाबा एक्झॅक्टली सांगा. काय नाही मी झोपलो का मला दिसतच नाही. आणि मी जेवलो का मला भूकच लागत नाही. आणि मी चालायला लागलो का मी मागं पुढं पाय पडत या. आणि मी आंघोळ केली का मी वल्लाच होतो. डॉक्टर हुशार होते तर आंतरवेली सराटीचे होते. आंतरवेली सराटीचे डॉक्टर होते. डॉक्टर म्हणे बाबा काय करू नका रात्री उन्हात बसत जा. कळलं ना तुम्हाला. हे जसं आहे मग ऐका. कमी वेळात कमी शब्दात डॉक्टरकडे आपल्या बॉडीचा कोण आहे डॉक्टर आहे. मेन माणूस कोण आहे आपल्या बॉडीचा डॉक्टर माणूस आहे. मग त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला कमी शब्दात कमी वेळात तुमचा आजार सांगा. ते डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतील टॅबलेट देतील सलाईन देतील आणि हेल्दी करतील. ऐका मग जसं आपल्या या सर्वांग बॉडीचा आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याचा महाराज तालुक्याचा जिल्ह्याचा डॉक्टर गावातला डॉक्टर या बॉडीचा मग डॉक्टरकडे गेल्यानंतर तो इंजेक्शन टॅबलेट देऊन आपले आजार बरे करतो. तसा वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचे 2 डॉक्टर आहे. एक पंढरपुरात 28 युगे झाले विटेवर उभा आहे आणि दुसरा माझा छत्रपती शिवाजी राजा. मग जोपर्यंत देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख. अरे देवाला सुख दुःख सांगा. काया वाचा मनाने शरण गेलात तर देव आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. मग धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली तर महाराज जगामध्ये माणसं सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण धर्मनीती आली तर राजकारण येत नाही आणि राजकारण आलं तर धर्मनीती येत नाही. पण ऐका धर्मनीती आणि राजकारण एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवाजीराजे महाराज. छत्रपती शिवाजीराजे लई आले लई गेले महाराज. पण ऐका महाराज कोणत्याच बँकेत साधं अकाउंट नसलेला कोणत्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिसे मोकळे असणारा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मनोज जरांगेंच्या रूपामध्ये या महाराष्ट्राने पाहिला. या महाराष्ट्राने पाहिला महाराज. लई आले लई गेले. अरे तो औरंग्या कळेल का. तो औरंग्या 5 लाखाचा फौज फाटा घेऊन मराठ्यांना रोखण्यासाठी आला होता. नीट शब्द ऐका. औरंग्या मराठ्यांना रोखण्यासाठी 5 लाखाचा फौज फाटा घेऊन आला होता. अरे आंतरवेली सराटी दाखव मंत्रिमंडळ आला तरी हा वाघ वाकला नव्हता. हा वाघ वाकला नव्हता महाराज. काय सांगू तुम्हाला महाराज. लई आले लई गेले. या समाजाने महाराज मनोज पाटील जरांगेंना एवढं जवळ का केलं. अरे ज्याच्या खिशामध्ये महाराज म्हणजे ज्या माणसाच्या खिशामध्ये 1 रुपया नाही आणि जो निस्वार्थी भावनेनं 2 एकर जमीन समाजासाठी विकून जर क्रांती करीत असेल तर मला असं वाटतं त्या माणसाच्या मागं उभं राहायला काय अडचण रे. ऐका दादा माझे हात जोडून विनंती आहे.
माझे वडील आलेले आहेत महाराज. माझ्या आईला यायचं होतं पण घरी साहेबीन सोंगायचा कार्यक्रम चालू आहे.